भले ही दबे छुपे मी उसकी कामना करतो. ते माझ्याकडे नाही असं वाटतं. बरं, जी गोष्ट हवी असते ते समोर उभी राहिली की काय करायचं असं दरवेळेचा प्रश्न आहे मला. पण ही एकंदरीत प्रक्रिया सगळी अशी पहिल्या प्रेमासारखी झालेली आहे. नवीन 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 हुरूर, नवीन धडधड, सगळं काही नवीन नवीन. पण छान वाटतं एकंदरीत ही प्रक्रिया. मी एन्जॉय करतो आत्तासुद्धा उभारणं, बोलणं, सगळंच सगळं. जेव्हापासून प्रकाशकाकडे दिलं, जेव्हा लिहितोय, सगळंच. कसं होतं की जसं मॅम म्हणाल्या 3-4 वर्षापासून एक अस्वस्थता होती, ती बऱ्याच जणांना असते. मग त्या अस्वस्थतेतून बरेच प्रश्न होते. मग त्या प्रश्नांची माझ्या परीनं उत्तरं शोधणं वगैरे हे सगळं चालू होतं. त्यावेळी असं झालं की अस्वस्थतेला 2 फाटे फुटल्यासारखं झालं. एकीकडं अस्वस्थता ताकद म्हणून उभी राहत होती आणि एकीकडं त्यात अस्वस्थतेची काळजी वाटत होती. हे दोन्ही एकाच वेळी त्याच तीव्रतेनं असं समांतर झाल्यासारखं झालं होतं. कधी ताकद मोठी होते, कधी काळजी जास्त मोठी होते. हे बॅलन्स करताना जे काहीतरी बाहेर पडले ते हे आहे थोडंच. आत्ता असं झालं की ती जी ताकद होती अस्वस्थतेची ती सुदृढ झाली, निरामय झाली आणि चिंता आता खूप मागं राहिली. असं त्याची काळजी नाही आता. त्यामुळे यापुढे जे लिहीन म्हणण्यापेक्षा यापुढे जे जगेल ते त्या निरामयतेवर जगेल. त्या निरामयतेसाठी मी पुस्तकाचा आणि या एकंदरीत प्रक्रियेचा खूप आभारी आहे. महेंद्र कदम सरांनी कविता अक्षरमानापर्यंत पोहोचवल्या आणि अक्षरमानावर त्या प्रकाशित केल्या, त्याबद्दल कदम सरांचा आणि अक्षरमानाचा आभारी आहे. विभागाने आपला आज कार्यक्रम घेतला त्याबद्दल विभागाचाही आभारी आहे. आपण सगळे माझ्या प्रेमाकत्र आलात त्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे. माझे पप्पा असं म्हणतात की साहित्याचे 2 प्रकार आहेत. त्यांचं म्हणणं असं की पहिला प्रकार असा की जे मांडतं, जे आहे ते मांडतं, आणि दुसरा असा की जे बदलायला भाग पडतं आपल्याला. जे काही लिहीन आता ते त्या दुसऱ्या प्रकारात मोडावं अशी माझी इच्छा आहे. स्वतःकडून अपेक्षा तीच आहे. बालभारतीला एक कविता होती 7वीला किंवा 8वीला, ती आता लागू होते म्हणून म्हणत होती, गर्व कुठला गर्ज नाही या निवांता तू न जाई, ईश्वरी कंठातली का जाई कोमे जून जाई, ताज बांधो बांधणारा मी वडारी जा हलो, या नदीला घाट छोटा बांधुनी मी चालो, मी नव्हे शिल्पज्ञ मोठा तंत्र नव्हते माहिती, 4 धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती, फक्त त्याचा चिखल व्हाया अंतरी मी ओढलो, या नदीला घाट छोटा बांधुनी मी चाललो. वाचत अजून एकच सांगतो फक्त शेवटी, उठणार नाही, मारणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. आता जरा मी बोलतो, पाहुणा म्हणून बोलतात. काय पोरं वापरून घेतात बघा वयस्कर माणसांना. सूत्रसंचालन कोण करणार असं मला म्हटलं, मीच करतो. सूत्रसंचालक खूप पैसे मागतात, मी आपलं फुकटात बरं आहे तुला. मग म्हणे बर्वे मॅडमही तयार आहे. म्हटलं हे बरं आहे, तू सगळं ज्येष्ठांना बरोबर वापरून घ्यायला शिकले. तुमच्या त्याच्या भाषणात एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? रवींद्रनाथ टागोर म्हणतात, माझे पप्पा म्हणतात, बालभारती म्हणते. मला हे लोक अजिबात आवडत नाही. जे काही म्हणायचंय ना ते लोकांचं उचलून म्हणण्यापेक्षा आपलं आपण म्हणा. मला वाटलं एखादी कविता म्हणेल तो स्वतःची, तो दुसऱ्यांच्याच कविता ऐकवत बसलाय. दुसऱ्यांच्या लेखकांना असं नाही करू. ते कीर्तनकार, प्रवचक, समीक्षक वगैरे जात असते ना, त्यांच्यासाठी राखीव पुराण आहे ते अमुक म्हणतात, तुकोबा आपल्या एका अभंगात म्हणतात, ज्ञानोबा आपल्या एका ओवीत म्हणतात. हे त्यांना शोभतं. आपण स्वतः जन्माला घालणारे लोक आहोत, आपण आपलं बोला. रवींद्रनाथ वगैरे हे आपले स्पर्धक आहेत. स्पर्धकाचे डायलॉग मारून आहेत. त्यांची जाहिरात कशाला करायची नाही. मी विचार करतो ही पोरं पुस्तकं घेणार का सुदेशचं?
तर तुम्ही रवींद्रनाथाची जाहिरात करून ठेवली. अर्थात रवींद्रनाथही वाचले पाहिजेत. पुस्तक खूप उशिरा आलं सुदेशचं. काही पुस्तकं लटकतातच, माझी हयात गेली या सगळ्या याच्यात. काही पुस्तकं नको तेवढ्या अनपेक्षितपणे भारतकन निघून जातात आणि येतात आणि जातात, कळतही नाहीत. मला हा काही सुदेश नावाचं पोरगं मला माहित नव्हतं. महेंद्र कदम म्हणून प्राचार्य आहेत टेंभुर्णीला, ते आपले अक्षर मानवचेच आहेत आणि काही लिहिती पोरं ते. तर ते सुदेशचा कविता संग्रह आला आणि ते वाचून पाहिल्यानंतर ठीक आहे म्हटलं, हे काढूया आपण. पण वाचताना ते लक्षात आलं, मगाशी मी जे म्हणालो की त्याचा जो पहिला पॅराग्राफ वाचल्यानंतर हा पोरगा दिसला रे दिसला की म्हटलं ठोकायचं त्याला. ही जी काही उन्मत्त गुर्मी आहे की मराठी साहित्यात आजपर्यंत काही घडलेलं नाही आणि आता हाच जणू दुलुंबी घेऊन आलाय, दुंदुबी, की हा आता फो फो करणार आणि कवितेत नवीन प्राण फुंकणार वगैरे वगैरे. तर मी खुन्नसच ठेवून होतो की हा कधी धावतोय आणि कधी ठोकतोय आपण. माझ्याकडे एक गुप्त धोपटी असते आणि तिच्यात एक वस्त्र असतोच, म्हणजे कायम असतो तो, कुठल्याही क्षणी भारतून बाहेर निघतो तो. आणि दरम्यान ते करायला लागलो, कविता वाचत राहिलो. मी मगाशी प्रगल्भता हा शब्द वापरला. मगाशी त्यांना मी दोघा तिघांकडनं ऐकतोय कमी वयात त्यांना लिहिलं वगैरे. काय वय आहे तुमचं? 24 हा काय कमी वयाचं आहे? सरासरी भारतीय आयुर्मान 63 वर्षाचं आहे. झालं ना, गेला की तो. तिकडे वाजायला लागले असतील गौऱ्या खडाखडा. 24 खूप मोठं वय झालं असं मला नाही वाटत. मला काहीच कौतुक नाही वाटत. म्हणजे जर ज्ञानोबा 16व्या वर्षी ओवी लिहितो, शिवबा 16व्या वर्षी तोरण बांधतो स्वराज्याचं, तर यांना किमान कविता तरी करू दे. हा नाही जाणार किल्ले जिंकायला, ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहायला. मला नाही चमत्कारासारखं वाटत. मला उलट वाटतं भारतीय युवा पिढीचं आणि भारताचं एकूण नुकसान पोरांनी पोर राहण्यात आणि थेरड्यांनी आयुष्यभर मी वयानं म्हातारा झालो असलो तरी तरुण आहे असलं भक्पक बोलण्यात आहे. देशाचं वाटोळ या दोघांनी केलं. कार्टीच राहतात आणि थेरडे कार्टी व्हायचा प्रयत्न करतात. काही गरजेचं नाही. मला वाटत राहतं खूप लहान वयात म्हातारं झालं पाहिजे माणसाला. मेंदूनं जेवढे लवकर म्हातारे व्हाल तेवढं जास्ती गरजेचं आहे देशासाठी आणि समाजासाठी. हे लहान राहण्याच्या सोयीनं बावळटपणा करण्याची सवलत उपलब्ध होते आणि मग मरेपर्यंत बावळटपणा, घाटावर पोहोचला तरी बावळटपणाच करत असतो तो 100व्या वर्षी. ही सवलत बंद करा. 24 खूप अनुभव आहे, खूप झालं. आणि आणखी एक आहे, हे खरं आहे बरं का, की जसं वय वाढत जाईल तस तशा मित्या बदलत जातात, विचारांची खोली वाढत जाते. हे खरंच आहे. आम्हा सगळ्या थेरड्यांच्या नजरेनं आपल्या दोघांच्या नजरेतलेच बावळट आहे. तर ते त्याचं ठीक आहे, पण म्हणून त्याची प्रगल्भता कमी आहे असं मी नाही म्हणणार. मला असं वाटत राहतं की कविता छापण्यामागचा उद्देश असा होता. मी पण स्वतःच असं म्हणत राहतो, बऱ्याच लेखन कार्यशाळांमध्ये वगैरे जातो. लेखक दोनच प्रकारचे असतात. एक, खरं तर 3 प्रकारचे असतात. एक, भूतकाळ लिहित राहतात. 2, भोवती काय चालू आहे ते लिहित राहतात. आणि 3, समाज काळ कसा असला पाहिजे भविष्यातला हे लिहितात. यातलं तिन्हींचा अनुभव घ्यावा एका लेखकांना. काही बिघडत नाही. भूतकाळी पाहिलंच पाहिजे, समकालीनही काळ पाहिला पाहिजे, वर्तमानही पाहिलं पाहिजे आणि भविष्याची स्वप्न पेरता आली पाहिजेत, भविष्याची दिशा देता आली पाहिजे. तशा पद्धतीची थोडीफार प्रगल्भता ज्यांच्यात दिसली त्यांची पुस्तकं काढायला उत्साह येतो. सुदेशच्या पुस्तकात ते दिसलं. म्हणजे आधीचा जो ते 4 ओळी आहेत ना, आणि ते खुन्नसबाजपणे तशाच्या तशा छापल्यात बरं का. ते सांगायची राहिलीच कथा. महाशेवटी आला एकदा, ते पुस्तक का निघत नाही? काय आता भविष्यावर आपला विश्वास नाही, पण काही काही लोकांच्या बाबतीत पडतं की भविष्यशास्त्र असेल बरं का. त्याचं नशिबाची चक्र जेवढी विचित्र होती, ते पुस्तक 3-4 महिन्यात निघायला पाहिजे होतं. जे लटकत गेलं पुस्तक ते 2 वर्ष.
आणि चित्रकार नावाची एक अजब जात असते आपल्याकडे, फार लहरी किंवा लहरी असणं म्हणजेच आपण चित्रकार आहोत असं सिद्ध करणारे काही किडे असतात. त्यातल्या एका चित्रकाराकडे गेलं ते पुस्तक आणि तो जवळजवळ 1-1.5 वर्ष त्यानंच खाल्लं. मग दुसरा चित्रकार, तिसरा. पुस्तकं आली की मला शीर्षक बदलायचा नाद आहे, पण खुन्नसबाजपणे याचं शीर्षक नाही बदललं, खुन्नसबाजपणे याचं ते निवेदन नाही बदललं. हे असंच असंच ठेवू. आणि प्रत्यक्ष हा भेटायला आला ना तर त्यालाही आठवत असेल सुदेशला, म्हणजे मी सुदेश इंगळे, आता मी सुदेश इंगळे एवढं म्हणेपर्यंत सापटून वाचताना बाहेर, त्यालाही कळेना, मलाही स्वतःलाही माहित नव्हतं आपली सुरू झाली ह्याच्यामधून. हे म्हटलं कोण समजतं तुम्ही स्वतःला. स्पर्धा किंवा निकष हा पुन्हा काळ आहे. असे दिग्गज खूप लेखक येऊन गेले की त्यांच्या काळात ते लाटांवर स्वार होऊन मोठमोठे झाले. आपल्या काळातच संपलेले लेखक पाहतो आपण. तर त्या लाटांचं काही खरं नव्हे. खरंच आहे, मी मागाशी म्हणालो ते वाक्य खूप गंभीर आहे. लेखक मेला पाहिजे, ज्या दिवशी मेलाय तो त्याच्यामध्ये 100 वर्ष गेली पाहिजे. ही काल्पनिक व्याख्या नाहीये बरं का, हे वास्तव आहे. मध्ये 100 वर्ष गेली पाहिजेत आणि तो ज्या तारखेला मेलाय 100 वर्षानंतर त्याच तारखेला त्याला शक्य असेल तर त्याने जिवंत उभं राहून पुन्हा एकदा समाजाकडे पाहिलं पाहिजे. खरंच कुठं आपलं नाव ऐकू येतंय का? ते नाव एका ठिकाणून एका कोपऱ्यातनं जरी ऐकू आलं तरी समजायचं की समाजानं तो स्वीकारलेला, मान्यता पावलेला लेखक आहे. बऱ्याचदा तर आपल्याला आठवत पण नाही. म्हणजे मी काही नावं घेतली तर तुम्हाला कळणार पण नाही. मेघनाथ कुलकर्णी नावाचा लेखक आहे, हे माहितीये का? खूप गंभीर लेखक आहे आत्ताच्याच काळात. असं होतं. पण कदाचित या मेघनाथ कुलकर्ण्याचं, जसं ज्ञानेश्वर कुलकर्ण्याचं 800 वर्षांनी भलं झालं, तसं या मेघनाथ कुलकर्ण्याचं आणखी 800 वर्षांनी भलं होईल ना. मला असं वाटत राहतं, लिहिणारा कुठल्याही घराण्याचा असो, भूतकाळ लिहिणारा, समकाल लिहिणारा किंवा भविष्यकाळ लिहिणारा, त्यानं लिहून ठेवलं पाहिजे. काळ ठरवी तो जिवंत ठेवायचा की नाही, या अर्थानं. आणि दुसरी गोष्ट, तरीही आपल्याला खूप कळतं असं प्रत्येक मेंदूचा भ्रम असतो, तो माझाही आहे. त्यामुळं मी जेव्हा पुस्तकं काढतो तेव्हा त्यातलं काही गंमत आहे का हे शोधतोच. तर ती गंमत माझ्यापुरती असते, राजन खानपुरती असते. मला गंमत वाटली पाहिजे. आणि मग मी तो लेखक किंवा कवी आणि मी असा मिळून, आम्ही दोघं मिळून एक प्रयोग करतो पुस्तक काढण्याचा. आणि घाबरत घाबरतच लोकांपुढं पुस्तक ठेवतो की ती गंमत आम्हाला सापडली, त्याला लिहिण्याची सापडली, मला छापण्याची सापडली आहे. तर ही गंमत कदाचित वाचकांनाही सापडेल, कदाचित वेगळी गंमत वाचकांना सापडेल, ते आपल्याला सांगतील. तर हा गमतीचा खेळ आहे. आणि गंमत हा शब्द गंभीरपणे उच्चारतात पण. तर ही गंमत झाली पाहिजे म्हणून पुस्तक काढत राहणं. मला जाणवलेली एक गोष्ट आहे, त्या बर्वेताई म्हणत राहिले की संदर्भ काही असले पाहिजेत कवितेत. मला नाही वाटत साहित्य म्हणून. त्या सुदेश घेऊन आला कविता तेव्हा त्यानं तोऱ्यात मोठ्या खाली कवितांच्या खाली तारखा आणि ठिकाणं लिहिली होती. तर बाबू बोरट्यानं मी एकेकाळी एका कविता संग्रहासाठी तो प्रयोग केला होता की ते कुठं असतील तिथं, उदाहरणार्थ मुंबई, मग मुंबई 4468 असं त्यांचं असायचं, नरक असं काहीतरी असायचं. ह्या आत तसंच घेऊन आला होता. त्यात काय काय होतं माहितीये का? पुणे, मुंबई आणि दिल्ली. मी म्हटलं दिल्लीच्या कविता डेंजर आहेत. तसं होत नाही. कविता ही फार व्यापक आशय मांडते. तुम्हाला वाचकाला कविता तुमच्या अर्थांनी घेता येते. तुम्ही तुमच्या अर्थांचा तुमच्या जगण्याचे संदर्भ जोडून त्या ओळी अर्थ शोधू शकता. कविता ती सोय देते. कविता हे माध्यम तसंच आहे. हे गद्य नाही, हे पद्य आहे. आणि पद्य खेळतं असं तुमच्याशी की तुम्ही जे जगला आहात ते त्या ओळीशी जुळतं की नाही. ते त्या ओळीशी जुळलं की कविता तुम्हाला तुमची वाटते. गद्यात सोय काय असते? तुम्ही काही शोधायची गरजच नसते. गद्य लेखक तुम्हाला जे आहे ते अतिशय उघडं आणि सविस्तर सांगून टाकतो. कवितेत मात्र ते एवढ्याशा छटाकभर ओळीत तुमचं काही जुळतंय का हे तुम्ही शोधायचं असतं. गद्यात शोधायची गरज नसते, कारण गद्यात कळतच राहतं जुळतंय का नाही. एक गरीब माणूस होता, असं जर कथेला सुरुवात केली
तो खूप लोकांशी जुळतच ते आपोआप. हा आपलीच गोष्ट आहे. पूर्वीच्या आपल्या सगळ्या भारतीय वाङ्मयात एक गरीब ब्राह्मण होता असं असायचं बघा. आणि सगळ्या ब्राह्मणांशी ते जुळायचं. आजही जुळतच म्हणजे ठीक आहे. विष्णू दत्त नावाचा एक, विष्णू शर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. किंवा जातक कथांमध्येही तसंच आहे. या गावात अमुक ब्राह्मण होता तुम्ही. आता ब्राह्मण या जाती बाहेर सुद्धा समाज फार विस्तृत आलेला आहे. आणि मग एक गरीब माणूस होता याच्याशी जुळतो. किंवा वृत्तपत्र विद्या विभागात एक विद्यार्थी शिकत होता. असं म्हटलं की तुम्हाला लक्षात येईल, हा आपलं काहीतरी आहे बरं का, आपलं आलंय का कुठं. ते गद्यात बोलता येतं. कविता तसं नाहीये. त्याचं जी भूमिका आहे ना गेय कवितेच्या बाबतीतली ती फार योग्य आहे. गेय कविता ते यमकच जुळवण्याच्या नावाखाली अनेकदा आशय हरवून बसण्याची शक्यता असते किंवा वृथा शब्द जन्माला घालण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ फेसबुकवर कोणी आहे का यात माझ्याबरोबर? फेसबुकवर कोणीच नाही का? थोर माणसं तुम्ही या, थोरच माणसा येऊ नका बरं का, म्हणजे माझ्याकडे येऊ नका. मी पण बसल्या बसल्या त्या गेय कविता नावाच्या कविता आहेत ना त्या करत बसलेलो असतो. रात्र बसायचं. ते काय म्हणतात त्याला, युनिकोडनं सोय झाली, जुळवायच्या वेळी नाही आवडली खटक ती क्षणात उडवते. ते कागदावर तसं नाही, कागद जागा खाते. हे खरंच आहे. पण एक गेय कविता म्हणून वाईट असते असं नाही. उलट माणसाच्या मेंदूची अतिशय जोरदार ताकद गेय कविता करायला लावावी लागते की अधिक आशय आणि अधिक जपखल शब्द यांचं संमिश्रण गेय कवितेत करावं लागतं. त्यामुळं मुक्त छंदापेक्षा गेय कविता ही कधीही अवघडच आहे. पण मुक्त छंद म्हणजे माझे नाव राजा खान राहणार पुणे सध्या वृत्त पत्र याला कविता नाही. मुक्तछंद म्हणजे कशाही गद्य ओळी हाणणे. खूप लोक तसंच लिहितात आणि कित्येकांच्या कविता संग्रहाचे प्रयोग मी तसे केलेले आहेत. ते खालची ओळ आहे ना वर जोडून घ्यायची आणि त्याचाच प्यारा करायचा एक छान आणि त्या कवीलाच वाचून दाखवायचं. वा वा छान आहे म्हणतो तो, चांगलं लिहिलं रे तू. मी खरं त्याची कविता असते. आणि अशा भंपकांचं प्रमाण एक वाढलेलं आहे. मुक्त छंदाला एक छंदोबद्धत असते, हे वाक्य लक्षात ठेवा. कुसुमाग्रजांना थोडी मुक्त छंदातली कविता जमत, सगळ्यांना नाही जमत. अक्षरशः सटरफटर ओळी करतात लिहायच्या, खाली खाली लिहित जाणं म्हणजे कविता नाही होत. मला या दोन्ही बाजूंनी गेयतेची चिन्ह सुदेशमध्ये दिसली, मुक्त छंदातल्या छंदाची चिन्ह सुदेशमध्ये दिसली. या अर्थानं सुदेश महत्वाची कविता करतो, महत्वाचं भाष्य करतो, त्याच्या काळाची तगमग मांडतो. मला ती जास्ती जाणवलं. त्याच्या काळाची तगमग तो मांडतो. आणि प्रत्यक्ष सुदेशला भेटल्यानंतर ती जी काही हजामत झाली थोडा वेळ 5-1 मिनिटानंतर माझ्या लक्षात आलं हा गोड माणूस आहे. आणि खूप वाईट वाटलं एक वडील म्हणून. पण बापांच्या हातनं चुका होतात नाही का. बाप सर्वतः बरोबर असतात असं कसं गृहीत धरायचं, वडील धरे. मग मला खूप आतनं वाईट वाटलं त्याचं. आणि मग लक्षात आलं, तो मला म्हणाला सर तुम्ही म्हणाल तसं आता एवढी नांगी जर पोरांना टाकली असेल तर बापाची काय हिंमत आहे फणा काढून उभं राहण्याची. मी पण लोटांगण घातलं. आणि एक हा जो कारभार आहे सगळा अक्षर मानवचा, यात माणसं जुळत राहतात माझ्याशी एकमेकांशी. सुदेश माझ्या कुटुंबात आला. ते पुस्तक घेऊन महाराष्ट्रभर जाऊ, आदबीनं वागायला शिका. त्याच्या वर्गात कोण कोण आहे, नीट वागा त्याच्याशी. हा भविष्यातला खूप मोठा माणूस आहे. अभी से दुरुस्त हो, नाहीतर त्याच्या आत्मचरित्रात तो तुमच्याबद्दल घाण लिहिल बरं का. आणि सुदेश आत्मचरित्र लिहिणे इतका मोठा होईल असं मला वाटतं. दांडेकर ना, दांडेकर हे बरोबर आहे. फक्त एक आहे, त्याच्या डोक्यात हवा नाही गेली पाहिजे. किमान मी जिवंत असेपर्यंत व्यवस्था करतो फुगे काढण्याची. कुठेही असलं तरी मी आहेच बसलेला फणा काढून नख्यावर पडायला. फक्त माझ्यानंतर तुम्ही लोक जबाबदारी घ्या. हवा जाण्याची शक्यता असते. पुस्तक का काढायचं असतं तर मी अनुभव घेतलाय. नवी लोक जेव्हा लिहितात तर त्यांच्या मागे उभं राहायचं असतं. मी नवोदित हा शब्द वापरलेला नाही.
नवोदित एकही लेखक कधीही नवोदित नसतो. प्रत्येक पुस्तकाच्या वेळेस प्रत्येक म्हातारा लेखक सुद्धा नवोदितच असतो. हा नवोदित वगैरे नाही. मी आत्ता कादंबरी लिहायला घेतली ना या वयात आणि घाटावर पोहोचलेलो आहे, समजा गवऱ्या लावतोय एका बाजूला दुसऱ्या बाजूला कादंबरी लिहितोय, तरी मी नवोदितच आहे. नवोदितपणा लेखकाचा कधीही संपत नाही. पण एक बळ येतं, चांगल्या वाईट प्रतिक्रिया येतात. त्याच्या घरात, त्याच्या खोलीत, हॉस्टेलच्या खोलीत किंवा घराच्या खोलीत कविता पडून राहण्यापेक्षा समाजासमोर मांडून पाहू. पूर्वी असं वाटायचं कशाला पुस्तकं रद्दी छापून झाडं वाया घालवायची. आता लक्षात येतं झाडं माते एवढ्या प्रमाणात आहे जगात, ते लेखाचे कुठल्याही कारणासाठी झाडं जाळणार असतील ना तर पुस्तक हे ज्ञानाचं महत्वाचं माध्यम आहे. तर इथं जाऊ दे एक झाड गेलं तर. ते मंत्री बसलेत ना आपले, सह्याद्रीचा विकास झाला पाहिजे म्हणणारे, ते ज्या पद्धतीनं जंगलांची वाट लावतात त्याच्यापेक्षा कागदाचा धंदा हा फार उत्तम आहे. कारण किमान सुदेश आजचा काळ 2015चा काळ पुढच्या अनंत वर्षांपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी पुस्तक लिहितं. मला असं वाटतं की पुस्तक लिहिल्यानं एक बळकटी येते त्याच्या मेंदूला. तुमच्या लक्षात आलं असेल, वर्गातल्या मित्रांच्या लक्षात आलं असेल बघा, बारीक बदल. पुस्तक येण्याच्या आदल्या संध्याकाळचा सुदेश आणि पुस्तक हाताशी स्पर्श करून गेल्यानंतरचा सुदेश, बारकावा जाणवलाय का पत्रकार पोरांना? त्या व्यक्तिमत्वाला ना आणखी प्रगल्भता येते, गांभीर्य येतं आणि आपण कुणीतरी आहोत जबाबदार अशी भूमिका आज मेंदूत तयार होते. याच्यासाठी सुद्धा मला पोरांच्या पाठीशी उभं राहावं असं वाटतं की त्याचं बळकटी आली त्याच्या मेंदूला तर हा समाजाची जबाबदारी, वैचारिक जबाबदारी गांभीर्यानं स्वतःच्या खांद्यावर घेईल. मी शोधत असतो अशी जबाबदारी खांद्यावर घेणारी पोरं, माणसं, लेखक, आणि त्यांना लिहितं करतो किंवा त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ते कष्टपूर्वक छापतो. पुस्तकाचं तुम्ही लोकांनी जे कौतुक केलं या कार्यक्रमाचं, आम्ही खरं दोघे आयोजक आहोत. दोघांच्या वतीनं ज्यांनी कौतुक केलं पुस्तकाच्या निर्मितीचं, सुदेशच्या कवितांचं, त्यांचा मी आभारी आहे मनापासून. अक्षरमानवच्या भूमिकेत जाऊन सांगतो की तुमच्या विभागाचा मी आभारी आहे आणि विभागाच्या भागात जाऊन सांगतो की मी अक्षरमानवचा आभारी आहे. आपण एवढ्याशा छोटेखाने सुंदर कार्यक्रमाला जमलात. अतिशय बुड शांत, तुमची बुडं फार शांत आहेत. एवढं स्थिर बुडांचे पोरं मी क्वचितच पाहायला मिळतात. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्यांचं स्वागत करून आपण हा कार्यक्रम संपला असं. धन्यवाद.